नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात गॅप अप ओपनिंग केली. त्यानंतर सुरुवातीच्या 10-15 मिनटांमध्ये मार्केट जे आहे ते खाली आलं, पण इमिजिएट त्याच स्पीडनं नेक्स्ट पुढच्या 10-15 मिनटांमध्ये रिकव्हरी दिली त्याच ताकदीची. आणि त्यानंतर मात्र ओव्हरऑल एंटायर दिवसभर एकदम कंटाळवाणं ट्रेडिंग सेशन, बोरिंग ट्रेडिंग सेशन झाला. 23,450 आणि 23,500 या रेंजमध्ये ऑलमोस्ट मार्केट कंटिन्यू ट्रेड करत राहिलं. क्लोजिंगला थोडासा स्पाईक आला, पण ओव्हरऑल निफ्टी आज तिसऱ्यांदा नवीन लाईफ टाईम हाय टच करून बंद झालं. गेले 2-3 ट्रेडिंग सेशन कंटिन्युअस निफ्टी नवीन लाईफ टाईम हाय काढतं आणि त्यानंतर खाली आता पहिला 23,441, त्यानंतर 23,481, त्यानंतर आता 23,490. पण सगळे 23,500च्या खालचे हाय गेले 3 सेशन मारलेत आणि क्लोजिंग मात्र त्या हायपासून स्लाइटली बिलो दिलेलं आहे. गेले 2-3 ट्रेडिंग सेशन गॅप अप ओपनिंग होऊन मार्केट त्यानंतर खाली येते. मग हायर लेवलला 23,500च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स डिफाईन होतो आहे आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते त्या हडलपाशी अजूनही पार होऊ शकणं झालं आहे. त्यामुळे मला वाटतं जोपर्यंत 23,500 पार होत नाही मार्केट फर्दर अप मूव्ह दाखवणार नाही. 23,500 पार नाही झाला नेक्स्ट वीकमध्ये तर थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. सोमवारी सुट्टी आहे ईदची, त्यामुळे ट्रेडिंग सेशन मंगळवारी सुरू होईल. मंगळवारी ट्रेड करत असेल तर मला वाटतं निफ्टीला ॲज युजल 23,500 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 23,500च्या वर गेलं तर 23,600पर्यंत निफ्टी जाऊ शकतो निश्चित. पण 23,500-600 ही दोन्ही रेंज जरी लेवल 23,500 क्रॉस मेंटेन राहिलं तर 600 पण जाऊ शकतो. पण तिथंपर्यंतसुद्धा रेजिस्टन्स ट्रेंड लाईन रेजिस्टन्स येतो. 23,400 आणि 23,350-300 हे 23,400 आणि 300 ही सपोर्ट झोन आहे. जसं 23,500-600 एक रेजिस्टन्स झोन आहे, तसा 23,300 आणि 400 नेक्स्ट वीकसाठी सपोर्ट झोन आहे. त्या रेंजमध्ये मार्केट जाऊ शकतं. कोणतं तरी ट्रिगर पॉईंट हवा आहे मार्केटला फर्दर अपमूव्ह किंवा डिक्लाईन येण्यासाठी. कंटिन्युअस मार्केट वर येते. इलेक्शननंतर मार्केट रिझल्ट्सनंतर शांत, थोडं व्होलॅटिलिटी कमी झाले, पण ओव्हरऑल जे आहे ते निफ्टी अजून अपवर्ड मोमेंटम आहे. त्यामुळे मंगळवारी निफ्टी 23,500च्या वर राहिला तर 23,600, 23,400 फर्स्ट सपोर्ट आहे. त्याच्या खालीला तर 23,300 पण येऊ शकतं. बँक निफ्टी एक्झॅक्ट 50,000ला बंद आहे. 50,000च्या वरती मेंटेन राहिला तर 50,200, 50,300पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते. लोअर लेवलला बँक निफ्टीला 49,700 आणि 49,800 ह्या सपोर्ट झोन आहे. त्यामुळे बँक निफ्टीसाठी 49,700, 49,800 सपोर्ट झोन. हायर लेवलला 50,200, 50,300 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन. या रेंजमध्ये बँक निफ्टी मंगळवारी ट्रेड होऊ शकते. FIDIचा डेटा आजचा अजून अवेलेबल नाही, पण काल FISने 3,000 करोडची विक्री केली. त्या बाजूला DISने सुद्धा जवळपास 553 करोडची विक्री केली. त्यामुळे ओव्हरऑल जे आहे FIDIसकडून थोडंसं विक्री काल आपल्याला होताना बघायला मिळालेलं आहे. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही आहे, पण ओव्हरऑल काल जरी FISकडून विक्री झाली तरी मार्केट जे आहे ते बऱ्यापैकी फ्लॅट क्लोज दिलेलं. ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम आणि बायस हा अजूनही पॉझिटिव्ह आणि इंटॅक्ट आहे. आज NSEमध्ये 1,344 शेअर्स वाढले, त्याबाजूला 965 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 29 शेअर्स वाढले, त्याबाजूला 21 शेअर्स पडलेत. वाढणाऱ्या पडणाऱ्या शेअर्सची संख्या बऱ्यापैकी सेम आहे NSE आणि निफ्टीमध्ये. इव्हन सेक्टर इंडिसायझेसमध्ये आज IT सेक्टर थोडा अंडर परफॉर्म केला, पण बाकी ऑटो, मेटल आणि ऑइल गॅसमध्ये थोडं चांगलं तेजी झाली. बाकी अदर सेक्टर्स फ्लॅट क्लोज झालेत. ग्लोबल मार्केट थोडंसं काम आहे काळजी करण्याचं. युरोपियन मार्केट्स, आपलं मार्केट सुरू असताना सुद्धा 1% डाऊन होतं ऑलमोस्ट. फ्रान्स मार्केट स्नॅप इलेक्शन अनाऊन्स झाल्यापासून करेक्शन मोडमध्ये 2.5% डाऊन आहे. युरोपियन मार्केट्स 1 ते 2% डाऊन आहेत. एव्हाना डाऊ फ्युचरसुद्धा 300 पॉईंट मायनस आहे. काल ही डाऊ जोन्स जे आहे ते मायनस गेलेलं 300 पॉईंट, क्लोजिंगला रिकवर झालं, पण ओव्हरऑल आता परत पुन्हा फ्युचर 300 पॉईंट मायनस आहे. म्हणजे US मार्केट्स आणि युरोपियन मार्केट्स कंटिन्यू राहिले डिक्लाईन करत. निगेटिव्ह क्लोजिंग दिलं तर मे बी सोमवारचं मार्केट बघणं गरजेचं, पण थोडंसं यामुळं मार्केटला ग्लोबल सपोर्ट रिझन्स नाही आहेत. ग्लोबल संकेत चांगले नाही, त्यामुळे मार्केटही वर जाईल असं वाटत नाही. जर US आणि ग्लोबल मार्केट, युरोप मार्केट जर डिक्लाइनिंग करत राहिले तर मंगळवारी आपण थोडं एखादा निगेटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो. तर बघूया नेक्स्ट वीकमध्ये मंगळवारी मार्केट्स कशा पद्धतीने बिहेव होत आहेत. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.